एका क्षणात सगळं चित्र बदलून गेलं. कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदला जाणारा ठरला, कारण राज्याला पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री मिळाली. राजभवनावर शपथविधीचा सोहळा सुरू होता. फ्लॅशलाईट्सचा झगमगाट, टाळ्यांचा कडकडाट आणि माध्यमांची गर्दी होती. पण याच वेळी मुंबईपासून दूर बारामतीत अशा काही घडामोडी सुरू होत्या ज्याचा अंदाज कुणालाही नव्हता. वरवर पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवारांच्या हाती आली असं दिसत होतं. मात्र पडद्यामागे काही वेगळंच घडत होतं. काही निर्णय असे घेतले गेले ज्यांनी गावापासून राजधानीपर्यंतच्या राजकीय गणितांनाच हादरवून टाकलं. संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबईकडे असताना बारामतीत बसलेल्या अनुभवी खेळाडूंनी अवघ्या 15 मिनिटात असा डाव टाकला की संपूर्ण राजकीय पटावरची मांडणीच बदलून गेली. अजित पवारांच्या निधनाचा धक्का राज्य पचवत असतानाच 4 दिवसही उलटले नव्हते आणि शपथविधी पार पडला. प्रश्न हा उभा राहतो की इतकी घाई का? हे फक्त सत्तेचं हस्तांतरण होतं की यामागे एखाद्या मोठ्या राजकीय योजनेची सुरुवात होती? सुनेत्रा पवारांनी पदाची शपथ घेतली त्याच वेळी बारामतीहून आलेल्या एका अल्पशा संवादाने राजकारणाचा सूरच बदलून टाकला. हा कुणाचा मास्टरस्ट्रोक होता? शरद पवारांचा की अजित पवारांच्या गटाचा? राजकारणात जे दिसतं ते नेहमीच खरं असतं असं नाही. जे घडलं ते समजल्यावर अनेकांना स्वतःच्या अंदाजांवरही शंका येऊ लागली. म्हणूनच आता या संपूर्ण राजकीय थ्रिलरचा एक पदर उलगडणं महत्वाचं ठरतं. मुंबईतील मंत्रालयात बदलांच्या चर्चा सुरू असतानाच बारामतीत एक विचित्र शांतता पसरली होती. अजित पवारांसारख्या प्रभावशाली नेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्य स्तब्ध झालं होतं. पण राजकारणात भावना बाजूला ठेवून संधी आणि शक्यतांचा विचार केला जातो असं म्हटलं जातं. अस्थिविसर्जनानंतरची ती रात्र विशेष ठरली. विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार बारामतीतील एका नामांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड तातडीची बैठक झाली. या बैठकीला काही बडे नेते उपस्थित होते अशी चर्चा आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न असा की पवार कुटुंबातील कुणीही, शरद पवार, सुप्रिया सुळे,